पालघर जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यामधले जे धबधबे जे आहेत डोंगरावरून येणारे जे धबधबे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाहित झालेले आहेत। मी आता वाघोबा खिंडीमधल्या धबधब्यावरती आहे। आपण बघू शकता की पाण्याचा प्रवाह किती जोरामध्ये वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। तरीही एक कुटुंब जे आहे हे याच पाण्यामध्ये आपला जीव धोक्यामध्ये घालून आपल्या लहान मुलीसह या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एक पालघर जिल्ह्यामधले जेही धबधबे असतील या सर्व धबधब्यावरती जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बंदी घातलेली आहे। जेव्हा अतिवृष्टी असेल त्यावेळेस कुठल्याही पर्यटकांनी धबधब्यावरती जाऊ नये असं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। मात्र काही हौशी पर्यटक जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये अशा धबधब्यावरती जाऊन आपला जीव धोक्यामध्ये घालत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जर बघितलं आज 28 आणि उद्या 29 दोन दिवसासाठी पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। त्याप्रमाणे सकाळपासून पाऊस सुद्धा जोरदार सुरू आहे आणि सर्व धबधबे जे आहेत हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाहित झालेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा अशा धबधब्यावरती नदी किनाऱ्यावरती जाण्यासाठी सतर्कता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आव्हान सुद्धा करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।